लोकांनी चोरी करू नये म्हणून मोठमोठ्या स्टोअर्समध्ये पहारेकरी आणि गुप्तहेर ठेवले जातात. अशा चोरी करणाऱ्या बऱ्याच लोकांना ते दररोज पकडत असतात. ते काही न देता काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. असं करणारा अभावाच्या आणि मर्यादांच्या मानसिक वातावरणात पूर्णपणे बुडालेला असतो. इतरांची चोरी करण्याच्या नादात असे लोक स्वतःची शांती, सुसंवाद, श्रद्धा, प्रामाणिकपणा, दीर्घ प्रयत्नच हरवून बसतात. तसंच त्यांच्या अंतर्मनाला त्यांच्यातर्फे असे संदेश दिले जाते की त्यामुळे त्यांचं अनेक प्रकारे नुकसान होतं. चारित्र्याचा, प्रतिष्ठेचा, सामाजिक मान सन्मानाचा आणि मनाच्या शांतीचा ऱ्हास होतो. या लोकांना त्यांचं मन कसं कार्य करतं ते कळू शकत नाही. जर त्यांनी मानसिक स्तरावर त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीला आवाहन केलं आणि असा ठाम विश्वास बाळगला की ती शक्ती त्यांच्यापासून खऱ्या अर्थाने व्यक्त होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवत आहे, तर त्यांना काम मिळू शकतं, त्यांची भरभराट होऊ शकते. मग सचोटीनं, एकात्मतेनं आणि चिकाटीनं ते केवळ स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा नावलौकिक मिळवू शकता. श्रीमंत होणं हा आपला हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसा आपण हिंमतवान बनायला पाहिजे. मित्रांनो, आपला कसाबसा उदरनिर्वाह व्हावा अशी आपली इच्छा नाही. आपल्याला ज्या गोष्टी ज्या वेळी करायची इच्छा असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा आपल्याला हवा असतो. आपल्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळखा, तिच्याशी परिचित व्हा. जेव्हा तुमच्या जीवनात पैशाचा ओघ अविरतपणे वाहतो तेव्हा तुमची आर्थिकदृष्ट्या स्वस्थ असता. पैशाला नेहमी सागराच्या भरतीच्या रूपात पहा आणि तो तुमच्या पाशी विपुलतेने राहील. उधाणाची भरती ओहोटी निरंतर चालू असते. जरी ओहोटी लागलेली असली तरी तुम्हाला ती पूर्ण खात्री असायला हवी की पुन्हा भरती हमखास येईल. ऊन सावलीचा खेळ हा आयुष्यात कायमच चालू असतो. तुमच्या अंतर्मनाचे नियम जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात पैशाचा पुरवठा सतत होणार असेल तर तुम्ही त्यासाठी करणे आहे निरंतर प्रयत्न. पैशाला ईश्वर बनवू नका, पण ते फक्त एक प्रतीक आणि चिन्ह आहे. लक्षात असू द्या की खरी श्रीमंती तुमच्या मनात. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात. यामध्ये तुम्हाला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. मनाने श्रीमंत व्हा, धन आपोआप तुमच्या पायाशी लोळण घेईल. बऱ्याच लोकांजवळ कधीच पुरेसा पैसा नसतो. तो त्यांना महिन्याची 2 टोकं कशीबशी जुळवावी लागतात. कारण पैशाला ते धिक्कारतात. तुम्ही जिचा धिक्कार कराल ती गोष्ट नेहमीच पंख लावून तुमच्यापासून दूर जाईल. धन हे तुमचं एकमेव उद्दिष्ट नाही. संपत्ती, आनंद, शांती, तुमच्या सुप्त गुणांची खरी अभिव्यक्ती आणि प्रेमाची अभिलाषा. सगळ्यांनी वैयक्तिकरित्या अलौकिक प्रेम आणि सद्भावना बाळगा. गरिबात काहीही सद्गुण नसतो. दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार आहे. स्वतःला या मानसिक संघर्षातून, आजारातून तात्काळ बरं करणं हे आपलंच काम. पृथ्वीवर तुम्ही झोपडीत राहण्यासाठी, चिंध्या पांघरण्यासाठी किंवा उपाशी राहण्यासाठी आलेला नाहीत, तर अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी तुमचा जीवन हे जन्म झालेला आहे. पैशासाठी कधीही घाण, कचरा असे शब्द तुम्ही वापरू नका किंवा मी संपत्तीचा धिक्कार करतो असेही म्हणू नका. तुम्ही ज्याची निंदा करता ते तुम्ही गमावून बसता. पैसा हा मुळात कधीच चांगला किंवा वाईट नाही, पण त्याच्याकडे तुम्ही ज्या दृष्टीने पाहता तो तसाच बनत जातो. पुन्हा पुन्हा तुम्ही असं म्हणा, मला पैसा आवडतो, मी त्याचा उपयोग शहाणपणानं, सर्जनशीलतेनं आणि न्यायपूर्ण रीतीनं करतो. मी पैशाला आनंदानं मुक्त करतो आणि तो 1000 पटींनी वाढून माझ्याकडे परत येतो.
असे तुम्ही सतत सतत म्हणा आणि भगवंताचे आभार माना. तुम्हाला खाणीत सापडणारं तांब, शिस, पत्रा किंवा लोखंड यापेक्षा जास्त पैसा वाईट नाही. सगळा वाईटपणा अज्ञानातून आणि मनाच्या शक्तीच्या दुरुपयोगातून होत असतो. तुमच्या मनात तुमच्या इच्छापूर्तीचं चित्र रेखाटल्यामुळे तुमचं अंतर्मन प्रतिक्रिया करतं आणि तुमचं मानसिक चित्र वास्तवात साकार करतं. काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न करणं तुम्ही थांबवा. फुकटचं जेवण कधीच तुम्हाला मिळणार नाही. काही मिळवण्यासाठी तुम्ही काही दिलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लक्ष्याकडे, आदर्शाकडे, धाडसाकडे मानसिकरित्या लक्ष दिलं तर तुमचं गहन मन नेहमी तुम्हाला पाठिंबा देईल. अंतर्मनाचे नियम लागू करून त्याला संपत्तीच्या विचारांनी चिंब करून टाकणं हीच संपत्तीची गुरुकिल्ली आहे. होय मित्रांनो, भगवंताने आपल्याला सर्व काही दिलं आहे त्याचे तुम्ही आभार माना आणि भगवंताशी तुम्ही कृतज्ञता बाळगा. मित्रांनो, दारिद्र्यात काहीही सद्गुण नाही, ते आहे आपल्या विचारात. आपले विचार तुम्ही चांगले ठेवा. जेव्हा तुमचं अंतर्मनाची ताकद तुम्ही ओळखाल तेव्हा तुम्हाला समजेल की काय आहे. फक्त गरजेला नाही तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते कामी येतं. सरळ मार्गाने श्रीमंत व्हायचं ठरवा, तुमच्या अंतर्मनाच्या खात्रीशीर मदतीनं. श्रीमंती हा एक अचेतन विश्वास आहे. तुमच्या मानसिकतेत संपत्तीची कल्पना करा. झोपण्यापूर्वी तुम्ही 5 मिनिटं स्वतःशी संवाद साधा. संपत्ती या शब्दाचा सावकाश आणि शांतपणे पुनरुच्चार करा. तुमचं अंतर्मन तुमच्या जीवनात तुम्हाला संपत्तीचा अनुभव देईल. संपत्तीची भावना संपत्ती निर्माण करते हे सदैव तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या मनातले विचार, तुमची एक कल्पना लाख मोलाची असते. तुम्ही शोधत असलेले विचार तुमचं अंतर्मन तुम्हाला उपलब्ध करून देतं. होय मित्रांनो, तुम्ही हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक आणि सकारात्मक विधान करा. त्याला काही क्षणानंतर मानसिक पातळीवर नाकारू नका. यामुळे तुमचं सकारात्मक विधान प्रभावशाली नक्कीच ठरणार नाही. भगवंताने जे दिलं आहे त्यात तुम्ही समाधानी राहा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. जर तुम्ही भगवंताने सांगितलेल्या मार्गावर जात असाल तर तुम्ही कधीच दुःखी राहणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.